पण आमच्या ग्रामीण भागातला अध्यक्ष त्रिंबकांच्या जागी मी बोलतोय ना, ते कुणाला तरी वाटणं हा लहान असून कसं काय बोलतोय. अण्णाच्या जागी मी या ठिकाणी बोलण्याची संधी मला दिली. सर्वात महत्त्वाचं जे पाटील साहेब तुम्हाला सांगतो, आमच्या या खडकवासला मतदारसंघामध्ये 3 वेळा विधानसभा इलेक्शनला आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं. पण आत्ताच या ठिकाणी लोकसभेची इलेक्शन झालेले आहे. लोक एवढी भेटलेली आहेत. लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आपण पाहिलं, ताईंना 1.5 लाख मतांनी बारामती लोकसभा मतदारसंघातनं या ठिकाणी लोकांनी निवडून दिलं. या सरकारचं हे अपयश, या सरकारने आमच्यासारखा मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून 5 वर्ष काम केलं. अनेक आमचे सहकारी नगरसेवक म्हणून काम करत होते. पण गेली 2.5 वर्ष या सरकारने कुठल्याही प्रकारचं गांभीर्य लक्षात न घेता, कुठलं महानगरपालिकेचं इलेक्शन असू द्या, जिल्हा परिषदचं, पंचायत समितीचं इलेक्शन गेले 2.5 वर्ष घेतलेलं नाही. लोक वाट पाहून आहेत साहेब, लोक वाट पाहून आहेत कधी विधानसभा होते. लोकसभा ये तो ट्रेलर था, विधानसभा अभी बाकी है. आणि ज्या वेळेस विधानसभाचं इलेक्शन लागेल, लोक वाट पाहून आहेत. तुतारीच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्या या विधानसभा खडकवासला विधानसभा मतदारसंघातला आमदार आपला झाल्याशिवाय राहणार नाही. ही शिवस्वराज्य यात्रा आपल्या खडकवासल्यामध्ये आलेली आहे. जयंत पाटील साहेबांना सांगायचं, या ठिकाणी मला एक विनंती करायची आहे. आपला खडकवासला मतदारसंघ शहरी भाग आणि ग्रामीण भाग यामध्ये विभागलेला आहे. आता ग्रामीण भागातलं कोण कोण आलं त्यांनी हातवरती करा, सर्वांनी हातवरती करा. पाठीमागं पण ग्रामीण भागातलं कोण कोण आलं त्यांनी हातवरती करा. अतिशय ग्रामीण भागाचं प्रेम आपल्या पक्षावरती प्रेम करणारी लोक या मतदारसंघात आहे. वेळोवेळी ज्या वेळेस लोकसभेचं इलेक्शन, विधानसभेचं इलेक्शन झालं, या लोकांनी अतिशय पवार साहेबांवरती प्रेम करणारी लोक या ठिकाणी आहेत. आणि विधानसभेला हे दाखवून देणार आहे. ही शिवस्वराज्य यात्रा आपल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात आलेली आहे. आपण आता विचार करायचा, इथनं निघालो की या शिवस्वराज्य यात्रेचं मशाल पेटून पवार साहेबांचे विचार प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचवायचं काम आपल्याला करायचं आहे. प्रत्येक वार्डात, प्रत्येक मतदारसंघात, जिल्हा परिषदच्या मतदारसंघात सर्व ठिकाणी जाऊन साहेबांचे विचार आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचे. आणि या खडकवासल्यातनं विधानसभेला आपला आमदार निवडून द्यायचं, हे आपल्याला इथनं बोध घेऊन बाहेर जायचंय. जय राष्ट्रवादी, जय महाराष्ट्र.